संध्याकाळची घंटा झाली की वाटे सुटलो. आता केवळ झोप, गाढ सुख. दुःखाचा एक दिवस संपला. सुटका एका दिवसानं जवळ आली. एक दिवस संध्याकाळची घंटा झाली. मी तेल गोदामाला कुलूप लावलं. किल्ली मोठ्या जमादाराच्या हातीत परत देऊन आपल्या कोठीकडे चाललो. इतक्यात बाहेरून परत आलेल्या एका वाडनं माझ्या हातात गुपचूप एक चिठ्ठी दिली. मोठ्या आनंदाने हसून, बातमी चांगली आहे असं म्हणत तो चटकन निघून गेला. मी चिठ्ठी उघडून पाहिली. तिच्यात लिहिलं होतं, सावरकर बंधूंना हिंदुस्थानात परत धाडा अशी सरकारची आज्ञा कारागृहाच्या कार्यालयाला आली आहे. मग अशा बातम्या 50दा उठल्या आणि विरल्या. पण आम्ही बंधू अंदमानातच राहिलो. चिठ्ठी लिहिणाऱ्या आमच्या त्या मित्राने हे माहीत होतं म्हणून त्यानं लिहिलं होतं, बातमी खरी आहे. मी आज्ञा प्रत्यक्ष पाहिली. असेल आता ही बातमी खरं हे असेल. सकाळी कारागृहातील अधिकाऱ्यांनीही मला बोलवून तुमची पुस्तकं वगैरे सामान बांधून ठेवा असं सांगितलं होतं. तेव्हा आता बहुधा आम्हाला हिंदुस्थानात पाठवलं जाणार हे निश्चित दिसू लागलं. आम्हाला कारागृहात पुन्हा बंद करण्यासाठी हिंदुस्थानात पाठवलं जाणार होतं. पण हे रहस्य अंदमानातल्या लोकांच्या ध्यानात न आल्यामुळं सावरकर सुटणार अशी बातमी सगळीकडे पसरली. लोकांनी आमच्यावर अभिनंदनाचा पाऊस पाडण्यास आरंभ केला. पण मला मात्र उदास वाटू लागलं. अंदमानाच्या कारागृहात निदान एकतरी सुख होतं. मला माझ्या वडील बंधूंसह एकत्र राहता येत होतं. कोणी सांगावं, हिंदुस्थानाच्या कारागृहात त्यांना बहुधा निराळं ठेवण्यात येईल. आम्हा दोघांना भिन्न भिन्न प्रांतात धाडण्यात येईल. शिवाय गेल्या 10 वर्षात अंदमानाच्या लोकात आमचे अनेक मित्र झाले होते. त्यांचा विरही आम्हाला होणार होता. आम्ही पुस्तकांची बांधाबांध केली. त्यातली बरीच पुस्तकं तिथल्या ग्रंथालयास दिली. पुष्कळही तिथल्या बंदिवानांना व इतरांना वाटून दिली. शेवटच्या दिवशी बाहेरची मंडळी यांनाही त्या निमित्तानं सारखी भेटायला येऊन जात होती. आम्हाला प्रत्यक्ष भेटणं ज्यांना अशक्य होतं त्यांनी देखील भेट म्हणून फूल, फळ, मिठाई, बिस्किटाचे डबे कारागृहाच्या फाटकात पोहोचवण्याचा धडाका चालवला. काय जे 5-10 रुपये महिन्याची मिळतील त्यात त्यांचा संसार. पण भक्ती केवढी! न पुसता, न विचारता आणि सरकारी निर्बंध न जुमानता एखादं केळ, एखादी कलिंगडं, निदा एखादं फूल कारागृहाच्या दाराशी ठेवून जात. दुपारी मी फाटकाशी गेलो आणि त्या जमलेल्या ढिगाल्यातील वस्तू तिथेच वाटून दिल्या. अगदी कोणी ऐकना तेव्हा काही आमच्यासाठी घेतल्या. इतक्यात पहारेकरांना कळलं, साहेब आता है, आपको ले जाने वाले शिपाई की तुकडी भी आती है. आम्ही उठलो. मनात आलं, अंदमानाच्या या कारागृहात आजवर आशेच्या धडक्यात पुरलेलं राहिलो. कारागृहाचं दार आता 10-12 वर्षांनी पुन्हा उघडणार. मला आणि माझ्या बंधूंना फाटक्यात उभं करण्यात आलं. बंदीपालांना आम्हाला हिंदुस्थानात नेण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केलं. मग अंदमानाच्या त्या भयंकर कारागृहाचं दार उघडलं. 1909 साली ते असंच एकदा उघडलं आणि माझ्या बंधूंना गिळून बंद झालं. 1911 साली पुन्हा तो विक्राळ जबडा उघडला आणि मला गटकावून बंद झाला. त्यावेळी त्यातून पुन्हा जिवंतपणे बाहेर पडण्याची आशा कोणालाही वाटली नव्हती. 1911 साली बंद झालेलं कारागृहाचं ते दार आता 1921 साली पुन्हा करकरलं. तो जबडा पुन्हा उघडला आणि आम्ही दोघेही बंधू जिवंतपणे आतून बाहेर पडलो. लोकांनी आम्हाला निरोप देण्यासाठी कारागृहाबाहेर दाटी करू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिपायांच्या पाऱ्यात आम्ही समुद्राकडे चालू लागलो न लागतो तोच एक बंदी अधिकारी पुढे झाला. शिपायांना न जुमानता त्यानं चाफ्याच्या फुलांची एक माळ माझ्या गळ्यात घातली. पहाऱ्याचे ते शिपाई आरडाओरडा करू लागले. तोच माझ्या पायावर डोकं ठेवून जयजयकार करत तो निघून गेला. आम्ही समुद्राकडील चढण उतरू लागलो. 10 वर्षापूर्वी ही चढ चढून बंदीशाळेकडे जाताना मला वाटलं होतं की या चढणीवरून उतरण्याचा प्रसंग पुन्हा या जन्मी येईल का? तोच जहाज आलं. आम्ही त्यावर चढलो. जहाजाच्या अगदी तळाशी बंदिवान करण्यात आलेल्या पिंजऱ्यात आम्हाला नेण्यात आलं. 10 वर्षापूर्वी येताना याच पिंजऱ्यात मला कोंबलं होतं. त्या आठवणीसरशी शहारे आले. मी बॅरिस्टर होण्यासाठी 1906 साली विलायतेला गेलो. त्यानंतर माझ्या वडील बंधूंची, बाबांची आणि माझी निवांत अशी गाठ आता प्रथमच पडत होती. गेल्या 14 वर्षातील सर्व गोष्टी बाबा मला रात्र सांगत. मी विलायतेत गेल्यानंतर हिंदुस्थानात अभिनव भारतची चळवळ कशी फोफावत गेली, आमचे कोण सहकारी पकडले गेले, स्वतः बाबा कसे धरले गेले, त्यांच्याकडून बातमी काढण्यासाठी कारागृहात त्यांचा कसा अमानुष छळ झाला, तरीही एक ब्रजसुद्धा त्यांच्या तोंडातून कसा निघाला नाही, शेवटी ती कशी मूर्छित पडली, हा सारा रोमांचकारी वृत्तांत त्यांनी सांगितला. मी ऐकला. अंदमानमध्ये राहिलेल्या जिवलग मित्रांच्या आठवणी येऊन आम्हाला फार हुरूर वाटे. पुन्हा असंच्या असं अंदमानात जावं आणि त्यांना भेटावं असं मनात येई. 4थ्या का 5व्या दिवशी वारा खाण्यासाठी आम्हाला जेव्हा डेकवर अर्धा तास नेण्यात आलं तेव्हा समोर हिंदुस्थानाचा तट दिसू लागला. हिंदुस्थानाचा तट
ज्या प्रिय मातृभूमीच्या केवळ स्मृतीनं आजवर अनेक यातना भोगल्या, तिची ती प्रत्यक्ष मूर्ती. ते चरण पुन्हा दिसले. ह्याच आयुष्यात पुन्हा दिसले. मी वळून बाबांना म्हटलं, बाबा, तो पहा भारत. निळा समुद्र, नित्यदूत असलेले त्याचे चरण तर. आम्ही दोघेही भक्तिभावानं थरारून उठलो आणि मातृभूमीच्या त्या चरणापुढं हात जोडून उद्गारलो, स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, वंदे मातरम.